रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घ्या अशी मागणी रणजित निंबाळकरांनी केली आहे। स्वाभिमानी असतील तर रामराजे यांनी राजीनामा द्यायला हवा असं निंबाळकर म्हणाले। रामराजेंना फलटणकरांनी नाकारलं हे परत एकदा सिद्ध झालं असं म्हणावं लागेल। हा निश्चितपणे, कारण 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कामाचा वेग आणि 2.5 वर्षाच्या आमच्या आत्ता आलेल्या सत्तेत कामाचा वेग लोकांनी पाहिला, कंपॅरिझन केलं आणि कंपॅरिझनमध्ये लोकांनी तुलना केली आणि तुलनेमध्ये लोकांना जाणवलं की या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरची आवश्यकता आहे, त्यामुळे सचिन पाटलांना त्या ठिकाणी निवडून दिलं। मात्र आता रामराजे हे अजित पवार यांच्या पक्षाकडून विधान परिषदेवरती आहेत, तुम्ही काय सांगणार आहात का? कारण त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत, हे उघडपणे प्रचार करताना कुठेही पाहायला मिळाले नाहीत। आता मग तुमची पुढची भूमिका? आता रामराजेंना त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी स्वाभिमानाची हाक घातलेली आहे आणि की तुम्ही नाईक निंबाळकर आहात, तुम्ही लाचार नाही आहेत आणि अशा प्रकारची एक स्वाभिमानाची हाक घातलेली की माझ्या पक्षाचा राजीनामा द्या। तो आता रामराजेंचा निर्णय आहे की त्यांनी राजीनामा द्यायचा का त्याच पक्षात राहायचं। मात्र तुमची अपेक्षा आहे की दिला पाहिजे? मी त्याला अपेक्षा व्यक्त करणार कोण आहे, कारण ते पक्षाचे नेते अजितदादा आहेत आणि आमदार त्या ठिकाणी रामराजे आहेत, दोघंच ठरवणार। दुसऱ्या बाजूला माळशिरसमध्ये आता उत्तमराव जानकर तिथं आमदार झालेत, मात्र तिथले जे तुमचे भाजपचे उमेदवार होते ते असं म्हणाले की रणजितसिंह मोहिते पाटलांचा जो आहे तो विधान परिषदेवरचा राजीनामा जो आहे तो भाजपनं घ्यावा। तुमची सुद्धा तीच भूमिका? माझी तीच भूमिका राहणार आहे, कारण लग्न एकाशी करायचं आणि नांदायला दुसऱ्याच्या घरात जायचं ही भूमिका योग्य नाही। ज्या पक्षाचं खावं त्याच पक्षाशी इमानही व्हावं, नैतिकच्या दृष्टी करून ठेवून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा। आज मी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे या ठिकाणी राजीनामा त्यांनी द्यावा असं माझं मत आहे। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।